नमस्कार सगळ्या मित्रांना. आज एक पंढरपुरातली अजून एक पेटीचं एक मुलाखत आहे. किरण अप्पा माने यांचं पण टुर्नामेंटमध्ये प्रत्येक वेळेस रेकॉर्ड चांगला असतं. यांच्या कबूतर बघूया आता आपण. त्यांच्या पेटीमधलाही मित्रांनो, त्यांच्या पेटीतलाही परफेक्ट बसलेला जोड आहे. किरण आहे की हे पेटीचे मालक आहेत किरण अप्पा माने. तर सुपर क्वालिटीचे कबूतर आहेत ही. ह्या जोड्यांची पिल्ली आप्पा किती उडते? संध्याकाळी करते. संध्याकाळी करतात. संध्याकाळी आम्ही पण बघितलंय. त्यांच्यापाशी जोड किती वर्ष झाला ही झाला तर या जोडी झालं 5 वर्ष. 5 वर्षाचा जोड आहे. 5 वर्षात भरपूर पिल्ली काढल्या. त्यांची पिल्ली पण दाखवतो. त्याच जोडचं पिल्लू आहे. हे उडले का आप्पा? उडलेलं संध्याकाळी केलेली. संध्याकाळ केलेली म्हणतात मालक. आणि खरोखर कबूतर सगळ्या क्वालिटीमध्ये एक नंबर आहे. पंजे बिंजे जबरदस्त आहेत कबुतराचे. अजून दाखवतो दुसरे. ही पण ही दुसरी लाईन आहे. त्यांचा पण रिझल्ट चांगला आहे. कबूतर सुपर क्वालिटीचे कबूतर आहेत. मी पण लय दिवसातून आज इकडं आलो. जामुनी पंजाचं कबूतर आहे. आता हे व्हिडिओ दिसते का नाही काय माहिती, पण पंजे हे जे डार्क जामुनी पंजाचं कबूतर आहे. चॅम्पियन लाईन सारखं कबूतर आहे. चॅम्पियन लाईन म्हणायला काय हरकत नाही. महाराष्ट्रात गाजलेली चॅम्पियन लाईन कबूतर ह्यांनी अशीच कलेक्ट केलेले आहेत. थोडे कलेक्शन चांगलं झालं यांच्यापाशी. ही फिमेल आहे त्यांच्याकडं. ही उडलेली आहे टुर्नामेंटमध्ये. 7 वाजेपर्यंत उडली उन्हाळ्यामध्ये. त्यात जोडचं पिल्लू आहे. ही पण मादी उन्हाळ्यात उडलेली आहे. माझे डोळे बघा तुम्ही, खोपडीच्या बाहेर आहेत किती. चोच बीच एकदम हार्ड कबूतर आहे. पण आप्पाही कबूतर पॅक पडले नाहीत ना? नाही खालनं दिसून उठलं. ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक राऊंडला कबूतर ह्यांचं एकदम खालून उडतं. एकदम खालून. आता ही असा डोळा दाखवा जरा आहे मादीचा. ही टेम्परेचरला पाखरू वस्तादांच्या हिशोबानुसार ही कबूतर पॅक पडायला पाहिजे. थोडं तर हाईट, म्हणजे पॅक नाही हाईट करायला पाहिजे. पण ही कबूतर अजिबात हाईट करत नाही. एकदम घासून उडतात कबूतरी आणि दिवसभर उडतात. दिवसभर ही मादी किती वाजता उतरली? संध्याकाळी बसलेले. संध्याकाळी 3 महाद्या 7 वाजता बसले. 3 महाद्या 7 वाजता बसलेले. जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट आहे कबुतराचा. मला ही मादी भरपूर क्वालिटीमध्ये खास वाटली मला. ही पण मादी दाखवा कशी आहे. ही पण मादी संध्याकाळी त्या मादी बरोबरच उडलेली राऊंडला. 3 महाद्या 7 वाजता बसले. यांना कुठल्या वस्तादांचं गार्डिंग नाही, तरी पण हे कबूतर चांगले उडवतात संध्याकाळपर्यंत. कारण की ह्यांच्याकडे नसल चांगली असल्यामुळं कबूतर उडतात. ह्यांचं पुतली म्हणजे बारीक टिपका पण बघा एकदम लहान होतं. पहिल्या स्टार्टिंगला जोड दाखवला, त्या जोडमधलं पिल्लू आहे. त्याचे डोळे जरा फेंट आहेत बघा. ही महाराष्ट्रात गाजलेली लाईन आहे. त्यांची शिफ्टी उघडते तरी पण ही कबूतर पॅक पडत नाहीत. आता ही काय मालक काय आता खाऊ घालते काय माहिती, त्याच्या हिशोबावर आहे. पण शिफ्टी उघडून सुद्धा ही कबूतर अजिबात हाईटला जात नाहीत.
कसल्याच हाईटला जात नाही ती कबूतर. मी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये येत असतो, कारण की टुर्नामेंट आम्हीच भरवतो. त्यामुळं कबूतर लई दिवसापासून बघतोय, पण ही कबूतर अजिबात हाईट करत नाही. ती पण महादेव उडलेली आहे बघा राऊंडला. पण बाहेरन फाडून सुद्धा ही महादेव उडत होती. याची पण शिफ्टी खोली आहे बघा ही. तरी पण पाखरू खालून उडते. पंढरपुरात चांगले नसल झाले पंढरपुरात. नर बघा क्वालिटी. डोळे प्रत्येक कबुतराचे जरा वेगळे वेगळे डोळे. ही लांबाडी असल्याने कबूतर आहे बघा. ही त्याचा डोळा बघा तुम्ही. सुपर क्वालिटी. ही पण एकदम परफेक्ट कबूतर आहे. त्यांचा लॉफ्ट जरा दाखवा जरा. हे लॉफ्ट कशात पिल्ली उडलेली आहे कुठल्या जोडची ते आपल्याला ते संध्याकाळी 8:30 वाजता बसली. संध्याकाळी 8:30ला. ही आता जरा त्यांनी जरा लाईनमध्ये थोडं काय तर बनवलं यांनी ललसिरा कलसिरा कलर करण्यासाठी. संध्याकाळी 8:30ला बसले बरोबर ना? बरोबर. ये की इकडे मालक आहे. संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत कबूतर उडले. तुम्ही नॅचरली कबूतर नॅचरली काय सुद्धा नाही कबूतर. कधी पण कोणी पण यायचं नॅचरली उडवून दाखवणार. नॅचरल कबूतर उडवते म्हणतात मालक. कबूतर खरोखरच एकदम लाईट वेट कबूतर आहे. वजन अजिबात नाही कबुतरांना. दाण्यामध्ये काय देता खायला तुम्ही? बाजरी, मका, गहू, ज्वारी, करड मिक्स सगळं. आमच्या इथं जरा करडीचं प्रमाण जास्त असतं कबुतरांमध्ये. हे आंध्रा लाईनचं कबूतर आहे. माऊली आबा आदटराव त्यांच्यापासून घेतले ना? त्यांच्या बसली लाईन आहे माऊली आबा आदटराव. आमच्या इथले पंढरपुरातले. त्यांच्याकडे एक लाल गजरा नर आहे. त्यातनं आहे ना? त्यातलं ब्रीड आहे. ती पण ब्रीड भरपूर गाजले. फिमेल दाखवतो. फिमेल एक नंबर आहे नाराची. त्यांना कोणाची शिकवण नाही, पण जोड कसा लावलाय बघा. राहू दे नर, सोड नको आप्पा. ही मादी बघा. क्वालिटीचं कबूतर आहे. ही पण त्यात माऊली आबा बसली. माऊली आबा आदटराव बसलीच मादी. ही पण क्वालिटी बघा तुम्ही. मादी लय जोरात आहे. बघू इकडं ना आपण. कबूतर धरत नाही ती वाटतं. कबूतर लय नाराज होतं धरल्यावर. जोड दाखव बघा. या अंधारासारखं गुण कसा आहे ह्याच्यात? अंधाराचाच गुण आहे. लगे लागलाय मारायला. कबूतर चांगले ठेवलेत, चांगले मेंटेन केलेत. वेळ नसते ह्यांना कबूतर सोडायला. कामाच्या व्याप भरपूर आहे, तरी पण त्यांनी एवढं कलेक्शन जोरात केले. जोड सोडून दाखवतो. खाली करा कॅमेरा खाली करा. हा ते सोडा. प्रत्येक शिक्क्याला उडते. नर बघा प्रत्येक शिक्केला उडते. 7 वर्ष झाली नर उडते. यांच्या पिढीतलाही बादशाह म्हणलं तर काय हरकत नाही. प्रत्येक शिक्क्याला असते. प्रत्येक शिक्क्याला नर असतो. ही कलदोमा नर आहे. बनपूच मध्ये कबूतर आहे.
जामुनी पंजाचा कबूतर आहे. कबूतर नॉमिनल कबूतर आहेत, असं काय लय अँटिक नाहीत किंवा काय नाहीत, पण रिझल्ट आहे. रिझल्ट आता तुम्ही आताही शिक्क्याला उडवायला कबूतर मग इथे 100% ह्यांचा शिक्का ज्या वेळेस असते त्यावेळेस कबूतर ह्यांचं काहीतरी रेकॉर्ड करून बसलेलं आहेच प्रत्येक वेळेस. त्यामुळे ही कबूतर उडवायचं टेक्निक ह्यांना माहीत झालेलं आहे. ही एक जोड आहे ह्यांच्या टेक्निक, त्याचा पण रिझल्ट चांगला आहे म्हणते. प्रत्येक कलरचं कबूतर आहे ह्यांच्या पेटीमध्ये, प्रत्येक कलरचं प्रत्येक क्वालिटीचं कबूतर म्हणलं तर काय हरकत नाही. आप्पा बाहेरनं कबूतर काय घेताय बाहेरनं आपल्यापासून तयार केलेली नसल हे जी नसल करूनच तयार केलेली. किती वर्षाचा तुमचा नाद आहे? मला कळतंय की मी एक 7-8 वर्षाचा असेल तेव्हापासून मला असं कबुतरांचा नाद लागत गेलेला नाद आहेच, कमी झालाच नाही ना. पहिल्यापासून नाद आहे, अनुभव भरपूर आहे म्हणायचं. पहिल्यापासून नाद आहे. कबुतराची जोडबीड कसं लावतो तुम्ही? काय जे कबूतरचं आता माझ्यापाशी हे जर रिझल्ट जरा वेगळा वेगळा लागला मग ती वेगळी म्हणजे प्रत्येक वेळेस नरांना वेगळ्या बदलून जरा हाईट धरायला लागली की दुसरं लावायची, मग त्या लिमिटला उडली पाहिजे कबूतर. म्हणजे तुमच्या डोक्यानं ती हाईट कमी केली ब्रीडिंग हाईट कमी केलेली. कबूतर हाईटला गेलं ना बाहेरा मारतोय, डुबून जातोय पावसाचं ढगाचं वातावरण, त्यामुळं जेवढे हाईट खालनं उडेल तेवढा बाहेरचा पण त्रास नाही, कशात त्रास नाही. तिथं एवढ्या एरियात ह्यांचीच कबूतर सगळ्यात खालनं उडते. भरपूर पेट्या, तिथं पेट्या किती असतात? तर पेट्या नाही म्हणलं तर 25-30 पेट्या आहेत. 25-30 पेट्या आहेत, पण 25-30 पेट्यात ह्यांचीच कबूतर खालनं उडतात. भरपूर लोकांनी बाहेरनं कबूतर आणून उडवल्यात, पण ते लोकांची कबूतर हाईटला जाते. आपलं असं एकदा पण झालं नाही की कबूतर असं दिसणे वाचून बाद झालं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस कबूतर दिसूनच उड, दिवसभर दिसूनच उड. आणि त्यांनी स्वतःची कला ह्यांच्यात कबूतर ह्यांनी बनवलेत खालून उडायला. कबूतर दाखवा सगळे एकदा. बघा ही एक मादी त्यांनी दाखवायसाठी दाखवली आहे, पण मादी उडली आहेत म्हणते त्यांनी. मादी बसत नाही म्हणतात, म्हणजे कबूतर उतरल्याशिवाय बसत नाही, त्यामुळे ही कबूतर उडवत नाही. ती नवीन एखादं कबूतर टाकलं की कबूतर बसू देत नाही म्हणतात मादी. असते पेटीत सगळ्याच्या कबूतर एक असं, त्यांच्या पेटीमध्ये ही मादी आहे. कबूतर दाखवा यार. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचा व्हिडिओ एक मोठ्या वस्तादांचे तुम्हाला कबुतरांचा शॉप केला जाईल चॅनलवर. थोडी त्यांच्याकडनं माहिती पण घेण्यात येईल. आणि सोलापूरमध्ये पण आम्ही जाणार आहे कबुतराचं शूट करायसाठी. रविवारी आम्ही कबुतराचं शूट करायला सोलापूरमध्ये जाणार आहे. सोलापूरमध्ये चांगल्या पॅटर्नचं तुम्हाला आमच्या चॅनलवर कबूतर दाखवण्यात येतील. त्यांचं काय तर थोडा अनुभव सांगण्यात येईल. एकदम छोटीचं असं ह्यांचं जुन्या पद्धतीचं लॉफ्ट आहे आणि एकदम अडचणीत पीठ आहे. लोक म्हणतात चांगला तळ पाहिजे, ती पाहिजे, आणि एवढ्या हार्ड कबूतर असून पण इथं एक आमच्या रामबाग म्हणून रामाचं मंदिर आहे. ग्राउंड आहे इथं.
लोकेशन आहे कबूतर एकदम अडचणीत पीठ आहे 10 बांधायची सुद्धा जागा नाही ह्याच्यामध्ये कबूतर यांचं लँड होतं. नमस्कार मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.